मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि खूप आनंद वाटत आहे कारण पुन्हा एकदा देवानं ही संधी दिली की तुमच्यासमोर येऊन आज देवाचं गौरव करावं. हालेलुया जीसस. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. यावेळेस पुन्हा एकदा आपण वचनामध्ये जाणार आहोत आणि वचन आपण पाहणार आहोत की देव आज आपल्याला काय बोलत आहे. वचनाच्या अगोदर मी आशा करतो की आपण जे कोणी हे ऐकणार आहेत, कोणी जॉईंट होतील याला, ते सर्वजण व्यवस्थित असतील घरामध्ये. कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप समस्यामधून आपण जात आहोत, बऱ्याच समस्या आहोत, पण तरीही परमेश्वर आपल्याला सांभाळत आहे, माझा विश्वास आहे. आणि प्रभू आपल्याला प्रत्येक गोष्ट पुरवठा देखील करत आहे. याबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देत आहे. आज मी पुन्हा एकदा एक नवीन विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि नवीन तुम्हाला देखील तो विषय आवडेल. कारण एक देवाकडे विचार केला की देवा, जसं तुझं वचन आहे यशाया 55 अध्याय आणि 6 वचनामध्ये की हा परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. जर हा परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तर मी कशा प्रकारे त्याला प्राप्त करू शकतो. खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला शिकणं देखील खूप गरजेचं आहे की मी त्याला कशा प्रकारे मी त्याला ग्रहण करू शकतो किंवा कशा प्रकारे मी त्याला प्राप्त करू शकतो. आणि प्राप्त करणं म्हणजे काय आहे. प्रियानो, आज मला एक गोष्ट आहे की जसं मी गेल्या मेसेजला तुम्हाला बोललो, कदाचित येणारी पुढची जी पिढा आहे, कारण आपण जो इतिहास बघितला, प्रत्येक 100 वर्षानंतर एक पिढा ह्या जगामध्ये येत आहे आणि अनेक लोकांचा नाश होत आहे. पण परमेश्वर पुन्हा आणि पुन्हा लोकांना काय करत आहे, संधी देत आहे की आत्ता तरी लोक माझ्याकडे वळतील. आणि म्हणून मी जसं सांगत आहे तुम्हाला की जसं योहानानं जसं आपल्याला सांगितलेलं आहे की तुमचे मार्ग तुम्ही नीट करा, देवाकडे वळा, तुमचे मार्ग तुम्ही नीट करा, पश्चाताप करा आणि बाप, पुत्र आणि पवित्र आत्म्या नावामध्ये तुम्ही बाप्तिस्मा घ्या. आणि त्यानं जो संदेश जो लोकांपर्यंत देत होता तो एकच करत होता की तुमचे मार्ग तुम्ही नीट करा, तुमचे मार्ग तुम्ही सरळ करा, सरळ मार्गाने जा. ह्यासाठी कारण का आपल्याला आपल्याला सार्वकालिक जीवन आपल्याला मिळवायचं आहे. आणि प्रियानो, आज मी तुम्हाला हे सांगत आहे की मी तुम्हाला आज खूप सुंदर एक विषय आहे, कशा प्रकारे मी जीवन आपल्याला आज मिळवू शकतो, आज ते सार्वकालिक जीवन मी मिळवू शकतो, आज कशा प्रकारे मी परमेश्वराला प्राप्त करू शकतो हे समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आज मी पाहत आहे की अनेक लोक आज रात्रंदिवस आराधना करत आहेत, येऊन लाईव्ह आराधना करत आहेत. खरंच ह्या समस्या निघून जातील का? काय आज गरज आहे परमेश्वराला? आज काय मागत आहे परमेश्वर? आज काय माझं नाव, कधी मी म्हणतो ना, मी कधी वचनातून बोलताना बोलतो की काय माझं नाव अब्राहम आहे, योसेफ आहे, याकूब आहे, काय म्हणून मला सार्वकालिक जीवन मिळणार आहे का? माझी आज लिव्हिंग सर्टिफिकेटवरती ख्रिश्चन आहे म्हणून मला सार्वकालिक जीवन मिळणार आहे का? तर प्रिय नाही आहे. पण आज परमेश्वराचं वचन आहे की परमेश्वर मला कशा प्रकारे मी प्राप्त करू शकतो परमेश्वराला. देवाला स्पेसिफिकली विचारलं की देवा, मला कशा प्रकारे देवा मी तुला प्राप्त करू शकतो. आणि ती गोष्ट आहे ती परमेश्वराची, म्हणजे की परमेश्वराला ओळखणे आणि परमेश्वराला जाणणे हे गरजेचं आहे. आज मी हा मेसेज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि ते परमेश्वराला जाणायचं कसं आणि मी कसं जाणणार आणि ते कशा प्रकारे मी त्याला प्राप्त करून घेणार हे खूप गरजेचं आहे की मला समजणं देखील खूप गरजेचं आहे. कारण ह्या जर गोष्टी मला समजल्या नाहीत आणि मी जर त्याला प्राप्त केलं नाही तर कदाचित मी सार्वकालिक जीवनाला मुकणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आज मी तुमच्यासमोर एक गोष्ट सांगत आहे की जसं एक उदाहरण मी सांगत आहे तुम्हाला, एक उदाहरण सांगत आहे मी तुम्हाला. आणि उदाहरण काय सांगत आहे, मत्तेच्या पुस्तकमध्ये आपण ज्यावेळेस पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो आणि 18 पासून 25 पर्यंत आपण बघतो, आपल्याला एक गोष्ट आहे की त्याच्याकडे आपल्याला लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये हेडिंग आहे असं की येशूचा जन्म, असं त्याचं हेडिंग आहे. खूप सुंदर गोष्ट आहे की आपण त्याचा जो विचार केला त्याच्यामध्ये खूप सुंदर एक गोष्ट आहे. आता काही लोक ह्याला कशा प्रकारे घेतात मला माहीत नाही, पण मला जे परमेश्वर बोलला ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आज. कारण प्रियानो, आज ह्या गोष्टीची आपल्याला खूप गरज आहे, खूप गरज आहे. आणि देवाचं वचन काय म्हणतं की त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, 18 वचनामध्ये मी वाचत आहे ना, 18 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला, त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्याचा सहवास येण्यापूर्वी ते पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी म्हणत आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म ना कशा प्रकारे झाला ह्या प्रकारे ते सांगत आहे. ते वचनामध्ये असं म्हटलं आहे 18 वचनामध्ये, येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला, त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान, म्हणजे काय की फक्त साखरपुडा ज्याला एंगेजमेंट म्हणतात,
आणि देवाचं वचन म्हणते की योसेफास वाग्दान झाल्यावर त्याचा सहवास येण्यापूर्वी, म्हणजे किती दोघं एकत्र येण्यापूर्वी, शारीरिकरित्या एकत्र येण्यापूर्वी काय केलं की ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. देवाचं वचन पुढे 19व्या वचनामध्ये असं म्हणतं, तिचा पती योसेफ नीतिमान होता. पण ही खूप सुंदर गोष्ट आहे, कारण याच्यामध्ये असं म्हटलं की तिचा जो पती होता, जिच्याशी तिचं वाग्दात म्हणजे की जिचं ते साखरपुडा झाला होता, तो व्यक्तीबद्दल असं म्हणतं की तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. या ठिकाणी असं देवाचं वचन म्हणते की तो नीतिमान होता. योसेफ जो मरियाचा जो पती होता, तो म्हटलं की तो नीतिमान पुरुष होता आणि त्यानं असा विचार केला की त्याच्या असं म्हटलं की त्याची बेअब्रू न करता, म्हणजे मरियेबद्दल तिची बेअब्रू न करता तिला सोडण्याचा त्याने विचार केला, कारण ती लग्नापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून प्रेग्नंट होती. पण हे योसेफास अजून माहीत नव्हतं, योसेफास अजून समजलं नव्हतं. त्यानं फक्त ऐकलं होतं की मरिया ही प्रेग्नंट आहे, ती गर्भवती आहे, पण ती पवित्र आत्म्यापासून आहे ती अजून त्याला अजून माहीत नव्हतं. पण मरियेला हे माहीत होतं. देवाचं एक खूप सुंदर आहे, याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्याला याच्यातून आपण काय शिकायचं आहे प्रेरणा. आणि काय शिकायचं आहे याच्यातून, देवाचं वचन काय म्हणतं पुढं, असे विचार त्याच्या मनात घोळत असतात. काय त्याच्या मनात विचार आला, तर त्याच्या मनात असा विचार की तिला बेअब्रू न करता तिला सोडण्याचा विचार त्याच्या मनामध्ये घोळत होता. कारण प्रियानो, आज सांगा आपल्याला, आपण जरी विचार केला की समजा की आज लग्नापूर्वी जर एखादी स्त्री जर ती गर्भवती असेल, तर आज तिला कशा प्रकारे तिला टॉर्चर केलं जाते किंवा कशा प्रकारे तिच्याकडे पाहिलं जाते. समजा हा तर काळ फार पूर्वीचा काळ आहे. समजा योसेफास समजलेला आहे की मरिया ही गर्भवती आहे, त्यांचा दोघांचा सहवास होण्यापूर्वी त्यांचा फक्त साखरपुडा झालेला आहे, तरी देखील ती गर्भवती होती. मग कदाचित योसेफास, म्हणून योसेफानं काय केलं की योसेफानं एक विचार केला की योसेफ काय बोलली, योसेफाच्या मनात एक विचार घोळत होता. काय करता विचार घोळत होता, असे विचार तिच्या मनात घोळत होते. कसे, तर तिला बेअब्रू न करता तिला सोडण्याचा विचार तिच्या मनामध्ये घोळत होता. आणि कशा प्रकारे घोळत होता, आणि पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन, हालेलुया, फक्त त्याच्या मनामध्ये फक्त विचार घोळत होता. काय विचार घोळत होता, की तिला बेअब्रू न करता तिला सोडण्याचा विचार घोळत होता. तर खूप मोठी गोष्ट आहे, याच्यामध्ये खूप मोठं काहीतरी लपलेलं आहे, दडलेलं आहे प्रेरणा. तो फक्त विचार करत होता, त्यानं अजून कार्य पूर्ण केलं नव्हतं. त्याच्या मनात फक्त विचार आला होता की फक्त की मरिया ही आमचा सहवास न होण्यापूर्वी ती गर्भवती आहे. पण तिच्या मनात एक घोळत होता, योसेफाच्या मनात एक विचार आला होता की तिची बेअब्रू न करता तिला सोडण्याचा विचार करत होता, कारण तो नीतिमान पुरुष होता आणि त्याच्या मनात फक्त विचार होता की तिला सोडण्याचा. परंतु एक गोष्ट घडली, तो विचार चालू असताना, तो विचार घोळत असताना, त्या मनामध्ये घोळत असताना, पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले. खूप मोठी गोष्ट आहे प्रियानो. प्रभूच्या दूताने, स्वतः प्रभूचा दूत त्या ठिकाणी आलाय आणि त्या ठिकाणी काय केलं की त्याच्या मनामध्ये विचार चालू असताना प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. हालेलुया. प्रियानो, तिच्या मनामध्ये फक्त एक विचार चालू होता, योसेफाच्या मनामध्ये फक्त विचार चालू होता की मी तिला सोडणार, कारण का ती लग्नापूर्वी ती गर्भवती आहे. हा विचार घोळत असतानाच त्या ठिकाणी दूत प्रकट झालेला आहे आणि तो म्हणजे गॅब्रिएल दूत आहे. पण मी एक विचार केला की देवा, त्याच्या मनामध्ये फक्त विचार घोळत होता, तू कसा काय जाणलास परमेश्वरा. पण एक गोष्ट महत्वाची असू दे की आपण ज्या परमेश्वराची लेकरं आहोत, जो परमेश्वर आपल्याला जाणतो, तो परमेश्वराचं वचन म्हणतं की हा संदेश पोहोचवणं अगोदर की त्याच्या मनामध्ये फक्त विचार चालू होता. विचार काय चालू होता की त्याला सोडण्याचा, पण तो सोडण्याचा विचार चालू असतानाच त्या ठिकाणी देवदूत अवतरला आणि देवदूताने त्याला सांगितलं की योसेफा, मरियेला तू सोडू नको, तिचा अवमान तू करू नको, तर तिला तू स्वीकार, कारण तिच्या पोटामध्ये जे बाळ वाढत आहे ते पवित्र आत्म्यापासून आहे. मी एक विचार केला की देवा, हे कसं काय. तर एक गोष्ट सांगितली, परमेश्वर 1 शमूएल मध्ये देवाचं वचन म्हणतं, 1 शमूएल आणि 16 अध्याय 7 वचन देवाचं वचन म्हणतं की परमेश्वर हृदय पाहतो. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ की परमेश्वर जरी तो स्वर्गामध्ये आहे, पण त्याचे नेत्र आपल्याकडे लागलेले आहेत, आपल्या मनामध्ये चाललेले विचार तो जाणत आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वर हृदय पाहतो
आणि ज्यावेळेस यौसेपाच्या देखील मनामध्ये एक विचार चालू होता. आणि काय विचार चालू होता? की तिला सोडण्याचा विचार चालू होता, कारण ती लग्नापूर्वी ती गर्भवती होती. पण गोष्ट माहिती असू दे, या ठिकाणी खूप मोठी गोष्ट आहे. एक ठिकाणी परमेश्वर म्हणतो, इर्मियाच्या पुस्तकामध्ये 17 अध्याय 10 वचन, परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो? की तो परमेश्वर काय करतो? की हृदय चाळून पाहतो. म्हणजे परमेश्वरामध्ये, आपल्या हृदयामध्ये चाललेले प्रत्येक विचार परमेश्वर पाहत आहे. यौसेपास देखील मनामध्ये जे चाललेले विचार होते, ते विचार परमेश्वर पाहत होता. आणि म्हणून ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये विचार आला, की काय विचार आला? की तिला मरेला अनुमान न करता तिला सोडण्याचा विचार आला. त्या क्षणी देवदूत त्या ठिकाणी आला आणि त्याला सांगितलं की तिचा तू अवमान करू नको, तिला तू सोडू नको, मरेला तू सोडू नको, कारण मरेच्या पोटामध्ये जो गर्भ वाढत आहे तो गर्भ पवित्र आत्म्यापासून आहे आणि म्हणून तुला तू सोडू नको. प्रियानो, इथून पुढे खूप सुंदर ट्विस्ट आहे. हालेलुया. पास्टर डॅनियलराज देखील आहेत. पास्टर डॅनियलराज, प्रेज लॉर्ड. खूप सुंदर वाटत आहे की तुम्ही आज मला पाहत आहात आणि मी स्वतःला धन्य समजत आहे, कारण तुमच्यासारखे पास्टर आम्हाला लावलेले आहेत. हालेलुया. आणि तुम्हालाच आम्ही फॉलो करत आहोत. आणि परमेश्वर खरोखर आपली मिनिस्ट्री आपल्याला खूप, परमेश्वर आपल्याला वाढवत आहे, परमेश्वर आपल्याला चालवत आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असू दे. पण एक गोष्ट आहे की ह्या ठिकाणी फक्त त्याच्या मनामध्ये घोळत होता, विचार घोळत होता तिला सोडण्याचा. परंतु ते घोळत असताना, विचार घोळत असतानाच तिथं एक दूत अवतरला. त्या दूतानं सांगितलं तिचा अवमान करून तिला सोडू नको. पण पुढे गोष्ट आपण ज्यावेळेस ऐकतो, परमेश्वर वचन म्हणतं की ज्यावेळेस म्हणे त्याच्या योसेफाच्या देखील मनामध्ये जी चाललेली गोष्ट होती, परमेश्वर पाहत होता. परमेश्वर पाहत होता, कारण आपली मन अंतःकरण तो जाणणारा परमेश्वर आहे. आज मी तुम्हाला ह्याच्यातून काय ते सांगणार आहे. ज्या 24 आणि 25 आपण वचन वाचतो, त्याच्यामध्येच मत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आणि 24 आणि 25 मध्ये वचन आपण पाहिल्यास आपल्याला समजतं की तेव्हा झोपेतून उठल्यावर, ह्याचा अर्थ जर आपण पाहिला की याचा ज्यावेळेस दूतानं त्याला संदेश दिला, त्याच रात्री, त्याच सकाळी, रात्री झोपेतून उठल्यावर, परमेश्वर वचन म्हणतं तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे, जसं त्या दूतानं त्याला सांगितलेलं त्या पद्धतीनं काय केलं की त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला. हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे प्रियानो. त्याला फक्त देवदूतानं त्याला सांगितलं की तू मरियेचा अनुमान करू नको, कारण तिच्या गर्भामध्ये ज्या पोटामध्ये जो गर्भ वाढत आहे तो गर्भ पवित्र आत्म्यापासून आहे. ती गोष्ट ऐकल्या त्यानं काय केलं, सकाळी पहाटे तो उठल्या त्यानं काय केलं की तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे, जसा प्रभूचा संदेश त्याला आला होता त्या संदेशाप्रमाणे त्यानं काय केलं की आपल्या पत्नीचा, त्याने मरियेचा त्याने स्वीकार केला. हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे प्रियानो, किती मोठी गोष्ट आहे तिनं. कारण तिच्या विचारांना त्यानं काय केलं की त्यानं फाटा दिला, की त्यानं स्वतःच्या विचाराला नाही तर देवाच्या विचाराला त्यानं काय केलं की त्यानं फर्स्ट प्रिफरन्स त्यानं दिलं. कारण जी देवाने त्याला दिलेली आज्ञा होती त्या आज्ञेला त्याने महत्त्व दिलं आणि त्यानं काय केलं की मरियेला न सोडता त्यानं जाऊन तिला त्याने स्वीकार केला. प्रियानो, आज मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. देवाचं वचन सांगत आहे 25व्या वचनामध्ये आपण बघतो ज्यावेळेस, आणि 25व्या वचनामध्ये आपल्याला समजतं की तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही, त्याने त्याचे नाव येशू ठेवले. हालेलुया. मी ह्या एका शब्दावरती मी बोलत आहे प्रियानो, मी ह्या एका शब्दावरती बोलत आहे. कारण हाच आपण जसं म्हणतो की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. जर मी परमेश्वर प्राप्तीच्या काळामध्ये आहे तर मला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे की यौसेपानं देखील काय केलं, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्यानं तिला जाणलं नाही. जाणणे म्हणजे काय आहे? परमेश्वरानं तिनं काय केलं की तिनं मरियेला ओळखलं नाही किंवा जाणले नाही. ह्या ठिकाणी दोन प्रकारे जाणणे आहे प्रियानो. आणि एक म्हणजे शारीरिकरित्या जाणणे आहे आणि एक म्हणजे की त्याला देह स्वभावाने जाणणे आहे. प्रियानो, ह्या ठिकाणी जे आहे हे जाणणे आहे ते शारीरिकरित्या आहे. पण मी आज तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगत आहे प्रियानो. आज परमेश्वर प्राप्तीचा जर काळ आहे आणि परमेश्वराला जर मला प्राप्त करून घ्यायचं आहे तर प्रियानो की मला परमेश्वराला जाणणं गरजेचं आहे. परमेश्वराला जाणणं म्हणजे काय आहे तर परमेश्वराला ओळखणं म्हणजे काय आहे तर परमेश्वराची इच्छा काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे प्रियानो. हालेलुया. कारण आज आपल्याला ही गोष्ट समजणं देखील खूप गरजेचं आहे प्रियानो. खूप गरजेचं आहे की मी कशा प्रकारे परमेश्वराला जाणू शकतो, परमेश्वराला कशा प्रकारे मी प्राप्त करू शकतो. देवाचं वचन म्हणतं, एक ठिकाणी खूप सुंदर परमेश्वराचं वचन आहे आणि परमेश्वर काय म्हणते परमेश्वर वचन. त्यापूर्वी जर मी बघितलं की देवा यशया संदेष्टा ह्याबद्दल म्हणतो, जाणण्याबद्दल परमेश्वराचं वचन काय म्हणतं. यशया संदेष्टा म्हणतो, यशयाचं पुस्तक 63 अध्याय आणि 16 वचन
काय म्हणताय त्या ठिकाणी म्हणत आहे, तरी तू आपला पिता आहेस. कुणाला म्हणताय? परमेश्वराला म्हणत आहे, यशा संदेशला म्हणत आहे. काय म्हणताय? तरी तू आपला पिता आहेस, अब्राहम आम्हास जाणत नाही. इस्रायल म्हणजे कोण? याकोब आम्हास ओळखीत नाही. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे की काय म्हणतात की तरी तू आमचा पिता आहेस. कुणाला म्हणत आहे? परमेश्वराला म्हणत आहे. कोण म्हणत आहे? यशा संदेष्टा म्हणत आहे. आणि काय म्हणत आहे? तरी तू आमचा पिता आहेस. परमेश्वराला तो म्हणत आहे तू माझा पिता आहेस. अब्राहम आम्हाला जाणत नाही, याकोब आम्हाला जाणत नाही, इस्रायल आम्हाला जाणत नाही, आम्हाला ओळखत नाही. कारण अब्राहम आणि याकोब हे देव नाही आहेत, ते मनुष्य आहेत. आणि म्हणून यशा संदेष्टा काय म्हणत आहे की तू आमचा पिता आहेस, अब्राहम आम्हाला जाणत नाही, इस्रायल म्हणजे याकोब आम्हाला ओळखत नाही, तरी हे परमेश्वरा तू आमचा पिता आहेस, आमचा त्राता हे तुझे प्राचीन काळापासून नाव आहे. ह्या ठिकाणी यशाला संदेशाला हे सांगायचं आहे की देवा तूच आम्हाला जाणतोस. अब्राहम आम्हाला जाणत नाहीये, आम्हाला याकोब जाणत नाहीये, पण परमेश्वर तू आम्हाला जाणतोस. कारण ह्याला कारण हे होतं की कारण त्याला यशा संदेशाला हे सांगायचं आहे की परमेश्वर आम्हाला जाणतो. कारण परमेश्वर हा देव आहे, त्यानं आपल्याला घडवलेला आहे आणि तो आपल्या मनचे विचार, जसं परमेश्वर वचन म्हटलं आपल्याला की परमेश्वराचं वचन आहे की तो आपल्याला जाणतो, तो आपल्याला हृदय पारखतो, तो आपल्या मनामध्ये चालले प्रत्येक विचार तो जाणतो, का तो हृदय पाहतो. पण गोष्ट आहे या ठिकाणी काय म्हणत आहे त्या ठिकाणी, जसं पुढचं काय आहे, जर परमेश्वर मला जाणत आहे तर मला देखील त्याला जाणणं देखील गरजेचं आहे. जर परमेश्वर मला जाणत आहे, कारण आज आपण जर लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण बघितलं की परमेश्वर आपल्याला प्रत्येक गोष्ट पुरवठा करता. याचा अर्थ काय की देव आपल्या गोष्टी आपल्याला जाणत आहेत, की मला काय गरज आहे या प्रत्येक गोष्टी तो जाणत आहे आणि म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. जर परमेश्वर मला जाणत आहे तर मला देखील परमेश्वराला जाणलं पाहिजे आणि जोपर्यंत मी त्याला जाणणार नाही तोपर्यंत मला तो प्राप्त होणार नाही. प्रिय हालेलुया. जाणणे म्हणजे काय आहे? देवाला ओळखणं आहे. प्रिय देवाला मी कशा प्रकारे ओळखू शकतो? देवाला मी कशा प्रकारे प्राप्त करू शकतो? जर मी देवाला प्राप्त केलं तर प्रियानो आज एक गोष्ट माहिती असू दे, जरी मी या महामारीमध्ये मेलो तरी देखील मी देवाच्या बरोबर असेन, म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये असेल. कारण हाच समय आहे की त्याला प्राप्त करून घेण्याचा. पण ते प्राप्त करून घेण्यासाठी मला देवाला जाणणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण मी देवाला जर जाणतच नाही आहे तर मी त्याला प्राप्त करू शकणार नाही, आणि मी जर त्याला प्राप्त नाही केलं तर मला सार्वकालिक जीवन देखील मिळणार नाही. प्रियानो आज मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परमेश्वराची इच्छा काय आहे? त्याला जाणणं म्हणजे काय आहे? प्रियानो त्याला जाणणं म्हणजे काय आहे? प्रियानो काय देव सांगत आहे? तर देवाची इच्छा काय आहे? परमेश्वराची इच्छा काय आहे? परमेश्वर वचन म्हणतं की देवाचं वचन मिखाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. देवाची इच्छा काय आहे? त्याला जाणणं म्हणजे काय आहे? तर देवाची इच्छा काय आहे हे पाहणं आणि त्या इच्छेप्रमाणे चालणं म्हणजेच त्याला जाणणं. आणि देवाची इच्छा तरी काय आहे हे आपण पाहणार आहोत. वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? मिखाचं पुस्तकाचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. हे मनुष्य काय सांगत आहे? आपल्याला तो सांगत आहे, हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. कुणी दाखवले आहे? परमेश्वराने दाखवलेलं आहे. हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो. हालेलुया. देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे. देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे या ठिकाणी, हे मनुष्य बरे काय म्हणजे चांगलं जे काय आहे ते तुला मी काय केलेलं आहे? त्याने तुला दाखवलेलं आहे. कुणी? परमेश्वराने मला दाखवलेलं आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे, या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागत आहे. हालेलुया. याचा अर्थ काय प्रियानो? आज मी चर्चमध्ये खूप पैसा देत आहे, खूप दशमांश देत आहे, म्हणून मला सार्वकालिक जीवन मिळणार नाही प्रियानो. मला मिळणार नाही प्रियानो. माझं नाव अब्राहम आहे म्हणून मला सार्वकालिक जीवन मिळणार नाही प्रियानो. म्हणून मी त्याला प्राप्त करू शकणार नाही प्रियानो. पण देवाची इच्छा आहे की परमेश्वर वचन म्हणतं, हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. जे त्यानं जीवन आणि मरण आपल्या समोर ठेवलेलं आहे, निवडायचं आपल्या समोर आहे प्रियानो. आज आपल्याला माहित असू दे, आपल्याला आज लॉकडाऊनचं ज्यावेळेस लॉकडाऊन संपलं होतं, लॉकडाऊन देखील चालू आहे, पण ज्यावेळेस दारूबंदी काढली गेली आणि दारूचे दुकान चालू केले, 4-4, 5-5 किलोमीटरपर्यंत रांगा त्या दारूच्या दुकानासमोर होत्या. अजून देखील लोक मरणच निवडत आहेत, मरणाच्याच मार्गामध्ये चालत आहेत. वाईट वाटतं ह्या गोष्टीचं
एवढी मोठी महामारी आहे, एवढा मोठा आजार आज पसरत आहे, तरी देखील लोक आज ज्या दारूनं नाश होत आहे, ज्या दारूवरती लिहिलेलं आहे इट इज इंजुरियस टू हेल्थ, म्हणजे हे प्राशन केल्यानंतर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, तुम्हाला मरण येऊ शकतो, तरी देखील लोक दारूचाच स्वीकार करत आहेत. परमेश्वर वचन हे सांगत आहे, देवाचं वचन बरे काय, हे मनुष्या बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. आज ज्यास एदेन बागेमध्ये आपण ज्यास पाहतो की परमेश्वर सांगत आहे, एदेन बागेतील सर्व झाडांचे फळ तू यथेच्छ खा, फक्त मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. मित्रांनो, मनुष्य तसाच आहे, त्याचं लक्ष त्या मधल्या झाडाकडेच गेलं. आज देखील अनेक लोक आज प्रश्न करत आहेत की देवाला जर चांगलंच करायचं होतं तर मधलं झाड लावण्याची गरज काय होती, ते जीवनाचं झाड लावण्याची गरज काय होती, म्हणजे माणूस पापामध्ये पडलाच नसता. प्रियानो, जी देवाने दिलेली एवढी सुंदर झाड होती, त्या झाडाकडे न पाहता त्या मधल्या झाडात तुम्ही विचार काय करता, का करता? मधल्या झाडाचा विचार तुम्ही का करता? जे एवढं त्यानं चांगलं दिलेलं आहे त्या चांगल्या गोष्टीकडे त्यानं पाहिलं असतं तर कदाचित जगामध्ये पाप आलंच नसतं, आदामाच्या द्वारे पाप घडलंच नसतं. पण मनुष्याची कायमची एक गोष्ट आहे की जे त्याला सांगितलेलं ना, करू नको म्हटलं ना, तेच जास्त तो करतो. हालेलुया. देवाचं वचन देखील तसंच आहे प्रेम. आणि परमेश्वर वचन देखील म्हणत आहे की कारण आज म्हणून तुम्हाला सांगत आहे की आज नाशाकडे लोक जास्त आहेत, पण आज वचन ऐकणारे लोक कमी आहेत. देवाच्या वचनाचा स्वीकार करणारे लोक कमी आहेत. पण प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगत आहे की आज देवाचं वचन आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन जाणून घेतल्यानंच परमेश्वर मला प्राप्त होणार आहे. कारण देवाचं वचन म्हणजेच प्रभू येशू आहे, कारण वचनच देव आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस वचन मी जाणून घेणार, त्यावेळेस परमेश्वर मला प्राप्त होणार. आज प्रियांनो, मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, काय मी देवाला जाणत आहे का? देवाचं वचन आणखी एका ठिकाणी असं म्हटलं, देवाचं वचन की अनुवादच पुस्तकाचा 12वा अध्याय आणि 10वा अध्याय आणि 12 आणि 13. देवाचं वचन काय म्हणते? अनुवादच पुस्तकाचा 10वा अध्याय 12 आणि 13. देवाचं वचन काय म्हणतं आहे 10व्या वचनामध्ये? तर आता हे इस्रायला, याकोबाला सांगत आहे परमेश्वर, काय म्हणत आहे? तर आता हे इस्रायला, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गाने चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावे. हालेलुया. काय परमेश्वर मागत आहे? परमेश्वर काय मागत आहे? परमेश्वर फक्त काय म्हणत आहे की तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, फक्त परमेश्वरचं भय धर म्हणत आहे. देवाचं वचन काय पुढे म्हणत आहे? त्याच्या सर्व मार्गाने चालावे, त्याचे जे मार्ग आहेत, जे नीट मार्ग आहेत, जे सर्व मार्ग आहेत, त्या मार्गाने तू चालावे आणि त्याच्यावर प्रीती करावी. कुणावरती? देवावरती प्रीती करावी, कारण त्यानं आपल्यावरती प्रीती केली आहे आणि आपणही त्याच्यावरती प्रीती करणं गरजेचं आहे. त्याच्यावर प्रीती करणं म्हणजे काय आहे? तर त्याच्या मार्गाने चालणे, त्याच्या आज्ञा फॉलो करणे. दुसरी गोष्ट, व पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी. हालेलुया. सेवा करावी. वर्शिप म्हणजे सेवा आहे प्रेम. वर्शिपचा इंग्लिशमध्ये बैठला आपण सेवा आहे. वर्शिप म्हणजे व्हॉट इज द वर्शिप? वर्शिप म्हणजे सेवा आहे आणि त्याची सेवा मला करायची आहे. आज लोकांनी अर्थ वेगळा काढलेला आहे. वर्शिप म्हणजे फक्त गीत गात आहेत प्रेनो. वर्शिप म्हणजे देवाची सेवा करणं आहे. आज चर्चमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती, तो झाडणारा जरी व्यक्ती असला, जो मनापासून जो सेवा करत आहे ना, तो खरा वर्शिपर आहे. आणि देवाचं वचन देखील सांगत आहे या ठिकाणी की काय करते? पूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी. जे काही तुम्हाला दिलेली सेवा आहे ती पूर्ण जीवाने करायची आपल्याला. कारण मला परमेश्वराला मिळवायचं आहे, परमेश्वराला मला प्राप्त करून घ्यायचं आहे, परमेश्वराला मला जाणणार आहे. ज्यावेळेस मी परमेश्वराला जाणणार त्यावेळेस परमेश्वर मला प्राप्त होणार, आणि ज्यावेळेस मला परमेश्वर प्राप्त होणार त्यावेळेस मला सार्वकालिक जीवन देखील प्राप्त होणार. हालेलुया. प्रियानो, आज हे सत्यवचन आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियानो, सत्यवचन सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. देवाचं वचन पुढे काय म्हणत आहे की देवाचं वचन आपल्याला, मी शेवटच्या क्षणामध्ये येत आहे, कारण जास्ती वेळ न घेता मी थोडा, कारण हा 2 भागामध्ये मी हा मेसेज मी करणार आहे. कारण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा की जे लोक त्याला जाणतात, देव त्यांना कशा प्रकारे आशीर्वादित करतो, आणि जे लोक त्यांना जाणत नाहीत त्यांचा कशा प्रकारे नाश होतो, ह्या देखील गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण तो पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण आज प्रिय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की देवाला जाणणं म्हणजे काय आहे. देवाला जाणणं म्हणजे काय आहे ना, हे समजावून घेणं खूप देखील गरजेचं आहे. आज यौसेपानं देखील आज त्याची शारीरिक गरजा न जाणता त्यानं परमेश्वराच्या आज्ञेला त्यानं काय केलं? महत्त्व दिलं. येशूचा जन्म होईपर्यंत मरियेला त्यानं जाणलं नाही. याचा अर्थ काय? त्यानं तिला अनुमान न करता सोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ज्यावेळेस परमेश्वराच्या दूताने त्याला सांगितलं की तिचा सोडू नको, तिचा अपमान तू करू नको, तिला सोडू नको, तिला पत्नी म्हणून तू स्वीकार कर, का तिच्या गर्भामध्ये ज्या पोटामध्ये जो गर्भ वाढत आहे तो गर्भ पवित्र आत्म्यापासून आहे. त्यानं ती आज्ञा स्वीकारली, तो शब्द त्यानं स्वीकारला, देवाच्या त्या आज्ञेला त्यानं जाणलं आणि त्यानं जाऊन
झोपेतून उठल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर त्यानं जाऊन मरियेचा त्यानं स्वीकार केला. याचा अर्थ काय की देवाच्या आज्ञेला त्यानं महत्त्व दिलं. हालेलुया. आज मी कोणत्या गोष्टीला महत्त्व देत आहे प्रियानो? आज मी काय जाणत आहे? आज मी चर्चमध्ये जात आहे. आज अनेक लोक मरत आहेत प्रियानो. आज अनेक लोक मरत आहेत. देवाला धन्यवाद देऊया की आज 2 लाखापर्यंत लोकांची संख्या गेली आहे. पण त्या 2 लाखामध्ये परमेश्वरानं आपली निवड नाही केलेली. आपण अजून देखील शाबित आहोत. आज आपण देखील आज सुरक्षित आहोत प्रियानो, ह्यासाठी की देवाचं वचन आपल्याला समजलं आहे. ते वचन अनेक लोकांना सांगणं गरजेचं आहे. कारण आज आपल्याला प्रियानो देवाचं वचनच त्यांना वाचवू शकतं प्रियानो. हालेलुया. जर देवाला प्राप्त करून घेण्याची ही वेळ आहे आणि जर मी त्याला प्राप्त करून घेत आहे तर अनेक लोकांना देखील प्राप्त करण्याचा मार्ग मला त्याला सांगणं गरजेचं आहे प्रियानो. आज ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला अधिक अनेक देवाला मला प्राप्त करून घ्यायचं आहे. ते कसा प्राप्त करून घेणार? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याला अधिक आणि अधिक जाणून घेणं गरजेचं आहे. मी त्याला कसं जाणणार? तर त्याचं भय धरून. मी त्याला कसं जाणणार? त्याच्या सर्व मार्गाने चालून. मी त्याला कसं जाणणार? त्याची ती प्रीती करून. मी त्याला कसं जाणणार? तर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने त्याची सेवा करून मी त्याला जाणून घेणार. हालेलुया. हालेलुया जीसस. पण हे सत्यवचन आहे. हे सत्यवचन आहे. सत्यवचन आहे प्रियानो. आज आपण बऱ्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. आज वचन आपण कसं स्वीकारत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटच्या वचनामध्ये आपण जात आहोत. शेवटचं वचन असं म्हणते देवाचं वचन 1 पेत्रस याचा पहिला अध्याय आणि 13 ते 16 आपण बघितलं. त्याच्यामध्ये एक देवाचं वचन आहे. आणि काय म्हणते? काय जाणणं म्हणजे काय आहे? देवाचं वचन म्हणतं, म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा. काय करा? तुमची तयारी, मनाची तुम्ही तयारी करा. मनरूपी कंबर बांधा म्हणजे काय आहे? तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा. कशाची तयारी करा? व सावध राहून काय करा? तुम्ही सावध राहा, जागृत राहा. आणि काय करा? राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होण्याच्या कृपेवर पूर्ण तुम्ही आशा ठेवा. देवावरती तुम्ही आशा ठेवा. देवावरती तुम्ही भरोसा ठेवा. असं देवाचं वचन सांगत आहे. काय सांगत आहे? म्हणून तुम्ही, परमेश्वर कुणाचं आहे? हे वचन कुणाला सांगत आहे? आपल्याला सांगत आहे. परमेश्वर काय वचन सांगत आहे? की मला आज त्याला जाणायचं आहे. तर जाणण्यासाठी मला प्रथम काय केलं पाहिजे? म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा. मनाची तुम्ही तयारी करा व सावध राहून तुम्ही सावध राहा. कारण का? सावध का राहण्यासाठी सांगत आहे परमेश्वर? कारण ह्यासाठी सांगत आहे परमेश्वर, कारण सैतान देखील फिरत आहे कुणाचा नाश करण्यासाठी. तर जे देवावरती विश्वास ठेवणार आहेत ना, त्याचा नाश करण्यासाठी सैतान गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे तो शोधत फिरत आहे. आज मला जर सुरक्षित राहायचं आहे तर देवाला अधिक आणि अधिक जाणून घेणं गरजेचं आहे. देवाला प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. आणि देवाला प्राप्त करून घेण्यासाठी महत्त्वाचं काय आहे? तर माझ्या मनाची तयारी, मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची वेळी तुम्हास प्राप्त होण्याचा कृपेवर पूर्ण तुम्ही आशा ठेवा. देवावरती तुम्ही आशा ठेवा. हालेलुया. देवावरती तुम्ही भरोसा ठेवा. परमेश्वर वचन पुढे काय म्हणतं 14व्या वचनामध्ये, तुम्ही आज्ञांकित मुले राहा आणि आज्ञा अवस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागवर्तू नका. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर काय सांगत आहे? की प्रथम सांगत आहे तुमच्या मनाची तुम्ही तयारी करा. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही पूर्वीची वासना, जे आपलं जे जुनं जीवन होतं, जे मी सोडलेलं आहे, परमेश्वर वचन म्हणतं आहे की त्याच्यानुसार ते जुनं जीवन पुन्हा एकदा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घेऊन येऊ नका. ते तुम्ही सोडून द्या. तुम्ही सर्व काय जुन्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. आणि काय करा? की तुम्ही त्या पूर्वीच्या वासनानुसार, म्हणजे पूर्वीच्या गोष्टी ज्या गोष्टी पापामध्ये टाकत होत्या, ज्या पापामध्ये आपल्याला घेऊन गेल्या होत्या, त्या गोष्टी सोडून आपल्याला काय करायचं? आपली वाटचाल आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. तरच मी प्रभू येशूला आज परमेश्वराला मी काय करू शकतो? प्राप्त करू शकतो. त्याच प्रकारेच मी परमेश्वराला मी जाणू शकतो. देवाचं वचन म्हणतं, तर तुम्हास पाचारण करणारा, देवाचं वचन पुढे काय म्हणतं आहे? तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र राहा. देवाला मी जाणणार कसं? देवाला मी कसं आज प्राप्त करून घेणार? तर देवाचं वचन म्हणतं आहे की तुम्हास पाचारण करणारा, जर मला पाचारण करणं पवित्र आहे तर देवाचं वचन म्हणतं मला देखील पवित्र राहणं गरजेचं आहे. आज तुम्हाला देखील, जे लोक ऐकत आहेत, जर तुम्हाला परमेश्वरानं जर पाचारण केलेलं आहे तर आपल्या प्रत्येकांना पवित्र राहणं गरजेचं आहे. जर मला परमेश्वर प्राप्त करायचं आहे, जर मला सार्वकालिक जीवन जर प्राप्त करायचं आहे, मला जर सुरक्षित ठेवायचं आहे, तर प्रियानो एक गोष्ट करणं गरजेचं आहे. पवित्र आहे, मला स्वतःला देखील पवित्र ठेवणं खूप गरजेचं आहे प्रियानो. जर मी स्वतःला पवित्र ठेवत असेल तर मी त्याला प्राप्त करू शकेन. हालेलुया. कारण देवाचं वचन म्हणतं, शेवटचं वचन मी वाचत आहे, ह्याच्यामध्ये असं म्हणत आहे, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.
काय म्हणत आहे? प्रभू येशूचं वचन आहे. आणि देवाचं वचन काय म्हणत आहे? कारण असा शास्त्रलेख आहे. शास्त्रलेख आहे. काय शास्त्रलेख आहे? की तुम्ही पवित्र असा. कुणाला सांगत आहे? परमेश्वर आपल्याला सांगत आहे. प्रभू सांगत आहे आपल्याला की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. हालेलुया. माझा पिता पवित्र आहे आणि तुम्हीही पवित्र असा, असं देवाचं वचन सांगत आहे प्रेरणा. कशासाठी? कारण मला त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. कशासाठी? तर मला सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यायचं प्रेरणा. आज ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी काय करू शकतो? त्याला अधिक आणि अधिक मी त्याजवळ जाऊ शकतो. अधिक आणि अधिक त्याला प्राप्त करून घेऊ शकतो. कशा प्रकारे? तर मी स्वतःला पवित्र असं ठेवून. हालेलुया. जीसस. परमेश्वर वचन म्हणते पुढे वचन की तो शास्त्रलेख आहे. प्रियानो, आज मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर देवाला मला प्राप्त करायचं आहे तर प्रथम त्याला जाणणं गरजेचं आहे. आणि ते जाणण्यासाठी मला त्याची इच्छा काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. कशा प्रकारे मला ते जाणून घ्यायचं आहे ना, हे समजणं देखील मला गरजेचं आहे. आता तो समजणार कसं? मी त्याला कशा प्रकारे प्राप्त करू शकतो? तर त्याच्या वचनाद्वारे प्रेरणा. हालेलुया. त्याच्या वचनाद्वारे मी त्याला प्राप्त करून घेतो. आणि जसं वचन आहे, पुन्हा एकदा मी वचन वाचत आहे आणि देवाचं वचन काय म्हणत आहे? परमेश्वर वचन मिखाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायामध्ये 8व्या वचनामध्ये काय म्हणत आहे? हे मनुष्या, बरे काय आहे ते ते त्याने तुला दाखवले आहे. परमेश्वरानं बरं काय, चांगलं काय आहे, वाईट काय त्याने तुला दाखवलेलं आहे. तर काय कर? तुला दाखवलं आहे, नीतीने वाग आणि आवडीने दया कर आणि काय? आपल्या देवासमागमामध्ये राहून नम्र भावाने चाल. हालेलुया. परमेश्वर एवढंच मागत आहे प्रेम. ह्याच्या पलीकडे आपल्याला काही मागत नाही. ना संपत्ती मागत आहे, ना तुमचा दान आणि दशमांश मागत आहे, काही नाही मागत नाही. परमेश्वर वचन म्हणत आहे फक्त तू आवडीने दया कर, नीतीने वाग, नीतीने चाल. एवढंच फक्त परमेश्वर मागत आहे प्रेम. एवढंच फक्त परमेश्वर मागत आहे प्रेम. हालेलुया. हालेलुया. कारण परमेश्वर वचन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे प्रेम. आज यौसेफासारखं अंतकरण आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे प्रेम. आज यौसेफानं जसं परमेश्वराच्या आज्ञेला त्यानं महत्त्व दिलं, त्या शब्दाला त्यानं महत्त्व दिलं. काय मी देवाच्या शब्दाला महत्त्व देत आहे का? काय मी कशा प्रकारे वचन मी ग्रहण करत आहे? कशा प्रकारे वचनाला मी ग्रहण करत आहे? हे खूप महत्त्वाचं आहे प्रियानो. कारण का? हा परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. हा परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे प्रियानो. मी अजून देखील सांगत आहे, हा परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे. तोपर्यंत त्याला शोधा. तो जवळ आहे तोपर्यंत त्याला त्याचा धावा करा. कारण प्रियानो, आज मी तुम्हाला एक प्रश्न करतो तुम्हालाच. ज्यावेळेस दरवाजा उघडा होता, परमेश्वराने 100 वर्ष दिली होती. 100 वर्ष तारू बनवण्याचं काम 100 वर्ष चालू होतं. नोहा 100 वर्ष का ते तारू बनवण्याचं काम करत होता. 100 वर्षानंतर आणखी 7 दिवस परमेश्वर दिले. परमेश्वरांची जी केलेली वाणी होती की 40 दिवस आणि 40 रात्र पाऊस, अहोरात्र पाऊस पडू लागला. आणि त्यावेळेस तो तारूचा अजून देखील 7 दिवस दरवाजा उघडा होता. जी परमेश्वराने दिलेली वाणी होती ती वाणी खरी ठरली होती. तरी देखील लोकांनी त्या नोहाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. कारण कदाचित ते 7 दिवसानंतर परमेश्वरानं नोहाच्या कुटुंबाला आणि ते प्राणी जे होते जो त्या सर्वांना आत घेतलं आणि परमेश्वरानं स्वतः दरवाजा बंद करून घेतला. स्वतः दरवाजा बंद करून घेतला. मी विचार केला, ज्यावेळेस 7 दिवसानंतर ज्यावेळेस पाणी वाढायला आलं भूमीवरती, त्यावेळेस ज्या तारू त्यावेळेस तरंगत होता, त्यावेळेस अनेक लोक आले असतील की आणि त्या तारूच्या दरवाजासमोर दरवाजा वाजवत असतील की कदाचित आम्ही मरत आहोत, आम्हाला तुम्ही आत घ्या. समय निघून गेला होता. समय निघून गेला होता. कारण तो दरवाजा देवाने स्वतः बंद केला होता प्रियानो. स्वतः दरवाजा बंद केला होता प्रियानो. पण ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांच्यावर परमेश्वर होता. त्या तारूमध्ये परमेश्वर त्यांच्यासोबत होता. नोहाबरोबर परमेश्वर त्यांच्यासोबत होता. कोणी त्याला पुरवठा केला. हालेलुया. कशा प्रकारे त्यांना चालवलं? परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. प्रियानो, आज देखील मी तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये देखील घडत आहे तेच ह्या ठिकाणी देखील घडत आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तो पण त्याला शोधा. आणि तो जवळ आहे, तो पण त्याचा धावा करा. नसेल नाहीतर आपल्याला देखील जसं त्या काळी घडलं तशाच आपल्याला देखील परमेश्वरासमोर जाऊन आपल्याला म्हणजे की आपल्याला रडत बसण्याची आपल्याला हे नको याला, वेळ नको याला. म्हणून परमेश्वराला अधिक आणि अधिक जाणून घेऊया. परमेश्वर प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि देवाच्या वचनामध्ये अधिक आणि अधिक वाचून आपण परमेश्वर काय मागत आहे, त्याची काय इच्छा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हा एक भाग होता. पुढच्या भागामध्ये जे लोकांनी त्याला जाणलं, परमेश्वराने त्याला कशा प्रकारे आशीर्वाद केलं आणि ज्या लोकांनी त्याला जाणलं नाही त्यांचा कशा प्रकारे नाश झाला, ह्या 2 गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि शक्य असेल मी प्रत्येक रविवारी संध्याकाळी 7 वाजता मेसेज घेऊन मी तुमच्या समोर येत आहे. कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये चर्चेस बंद आहेत, त्याच्यामुळे मी ऑनलाईनवरती तुमच्या समोर येत आहे आणि मी हा मेसेज घेऊन तुमच्यासमोर येत आहे. आणि त्याच प्रकारचा मेसेज मी
प्रत्येक रविवारी संध्याकाळी 7 वाजता मी तुमच्यासमोर येऊन हे देवाचं वचन घेऊन येणार आहे. शक्य असेल ह्याचा दुसरा भाग मी येणाऱ्या ह्या आठवड्याच्या मध्ये बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ह्याचा दुसरा भाग आहे तो मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. सो प्लीज तुम्ही बुधवारी 7 वाजता देखील तुम्ही ह्याच्या मेसेजचा जो पुढचा भाग आहे तुम्ही ऐका. परमेश्वर या वचनाद्वारे तुमच्याशी बोलेल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आज जेवढे लोक जोडलेले आहेत परमेश्वर प्रत्येकांना आशीर्वादित करो आणि लॉकडाऊनमध्ये या महामारीमध्ये स्वतःची काळजी घ्या आणि देवाला अधिक आणि अधिक प्राप्त करून घेण्याची आपण काय करूया, आपण इच्छा बाळगूया. कारण जिथे इच्छा आहे तिथं आपल्याला प्राप्त होणार. हालेलुया. गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू जीसस. हालेलुया जीसस.